मंडळी, बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानच्या घरी काल बुधवारी रात्री 2:30च्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला। यावेळी दरोडेखोरांबरोबर झालेल्या झटापटीत सैफवर चाकूने हल्ला झाला। त्यामुळे सैफला 6 जखमा झाल्या। त्यानंतर तो चोरून पळून गेला व 3:30च्या आसपास सैफला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। दरम्यान त्याच्यावर आज यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झालेली असून सध्या त्याची तब्येत स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। मंडळी, टाईट सिक्युरिटी असलेल्या उच्चभ्रू इमारतींमध्ये ही धक्कादायक घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली। शिवाय पोलिसांनी लागलीच त्याची दखल घेतली। एन्काउंटर स्पेशालिस्ट ऑफिसर्स पासून मुंबई पोलिसांच्या तब्बल 10 टीम्स या दरोडेखोरांच्या मागावर असल्याचं कळत आहे। काल पोलिसांच्या तपासात बिल्डिंगच्या सीसीटीव्ही मध्ये हा चोर दिसला असून चोरी करण्याच्या उद्देशानेच तो आला होता, पण लिफ्ट न वापरताच तो पायऱ्यांवरून सैफच्या 12व्या मजल्यावर गेल्याचं दिसून आलं। त्याशिवाय सध्या त्या चोराचं लोकेशन प्रभादेवीतलं दाखवत असून लवकरच तो पोलिसांच्या हाती येईल असा विश्वासही पोलिसांकडून सध्या व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान काल हल्ला झाल्यावर सैफला त्याचा मुलगा इब्राहिम याने चक्क कोणत्याही महागड्या गाडीतून न नेता चक्क रिक्षामधून लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। त्यावरूनच आता सोशल मीडियावर आणि सगळीकडे ही चर्चा चालू झाली आहे की अब्जावधीची संपत्ती असलेला आणि दारात करोड रुपयांच्या ऑडी BMW यांसारख्या गाड्या उभ्या असताना देखील सैफला त्याचा जीव वाचवण्यासाठी एका गरीब रिक्षावाल्याची मदत घ्यावी लागली। आणि यावरूनच फक्त पैसा असून चालत नाही, वेळेला माणसंही लागतात हे पुन्हा एकदा दिसून आलंय। पण मंडळी, सैफ अली खानला नवाब का म्हणलं जातं आणि त्याच्याकडे नेमका किती पैसा आहे? अब्जावधी रुपयांचा मालक असून काल त्याचा जीव वाचवायला रिक्षा कशी कामी आली, त्याचीच ही सगळी गोष्ट। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच आहे। मंडळी, काल रात्री 2:30च्या सुमारास सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर दरोडेखोर पळून गेला। त्यावेळी गंभीर जखमी झालेल्या सैफला हॉस्पिटलमध्ये दाखल करणं ते आवश्यक होतं। सैफची अवस्था खूप वाईट होती। तसं पाहायला गेलं तर पतौडी खानदानाचा वारस असलेल्या नवाब सैफ अली खानकडे ऑडी BMW सारख्या करोड रुपयांच्या गाड्या आहेत। पण काल ज्यावेळी दुर्दैवी घटना घडली त्यावेळी त्याचा ड्रायव्हर घरी नसल्यामुळे सैफला त्याचा मुलगा इब्राहिमने शेवटी एक ऑटो रिक्षा बोलावून लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। त्या प्रसंगावरूनच सध्या सोशल मीडियावर एक चर्चा चालू झाली की करोड रुपयांच्या गाड्या घरी असताना सुद्धा सैफला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका गरीब रिक्षावाल्याची मदत घ्यावी लागली। शिवाय यावरूनच त्याच्या संपत्ती ही चर्चा चालू झाली। आता त्याच्या एकूण संपत्तीचा अंदाज घ्यायचं म्हटलं तर सैफकडे वडिलोपार्जित संपत्ती असण्यासोबतच त्यांनी स्वतःही भरपूर संपत्ती कमावली असून आज त्याचं नाव बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत देखील समाविष्ट आहे। शिवाय त्याचे संपूर्ण कुटुंब चित्रपटसृष्टीशी जोडलेले असून त्याची आई शर्मिला टागोर तिच्या काळातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती। शिवाय बहीण सोहा आणि तिचा नवरा कुणाल खेमू हे देखील चित्रपटसृष्टीतील बऱ्यापैकी यशस्वी कलाकार आहेत। तर मुलगी सारा अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर यांनीही बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे। मंडळी, सैफची जीवनशैली एखाद्या राजापेक्षा कमी नाही। सैफ अली खानच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर त्याची एकूण संपत्ती 150 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 1200 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं। एका अहवालानुसार गेल्या काही वर्षात त्याची संपत्ती 70% वाढली आहे। तर त्याची पत्नी करीना कपूरची एकूण संपत्ती तब्बल 485 कोटी रुपये असल्याचंही सांगण्यात येतं। मंडळी, सैफ अली खान हा बॉलिवूडचा नवाब आहे। त्याचे कुटुंब खानदानी श्रीमंत असून त्याचे वडील आजोबा सगळेच खानदानी श्रीमंत नवाब होते। त्याचे वडील नवाब मनसूर अली खान पतौडी हे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते। ते भारतीय क्रिकेट संघाचे सर्वात तरुण कर्णधारही होते। मंडळी, हरियाणाच्या गुरुग्राम मध्ये बांधलेला त्याचा वडिलोपार्जित पतौडी पॅलेस हा सर्वात खास आहे। त्याच्याबद्दल अनेकांना आकर्षण आहे। त्याशिवाय या राजेशाही पतौडी पॅलेसची किंमत अंदाजे 800 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं। याबद्दल बोलताना सैफने एका मुलाखतीत सांगितलं होतं की वडिलांच्या निधनानंतर पतौडी पॅलेस निमराना हॉटेल्सला लीजवर देण्यात आला होता। शिवाय हा राजवाडा 2014 पर्यंत लक्झरी मालमत्ता म्हणून कार्यरत होता। त्यानंतर सैफने 800 कोटी रुपये देऊन तो राजवाडा परत घेतला। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सैफ अली खान पतौडी पॅलेस सिनेमा किंवा इतर काही शूटसाठी भाड्याने देतो, पण याबद्दल कधीही सैफकडून उघडपणे सांगण्यात आलेलं नाही। त्याशिवाय मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याचं स्वित्झर्लंडमध्येही एक घर असल्याचं सांगण्यात येतं। त्या घराची किंमत 33 कोटी रुपये असल्याचंही समजतंय। या खानदानी संपत्तीशिवाय सैफ अली खानचा कमावण्याचा महत्वाचा सोर्स चित्रपटसृष्टी असून गेल्या 25 ते 30 वर्षांपासून तो सिनेसृष्टीत काम करत आहे। दरम्यान एका सिनेमासाठी तो 10 ते 12 कोटी रुपये चार्ज करत असल्याचं समजतंय। सैफकडे सध्या अनेक आलिशान घरं आहेत।
गुरुग्राम मधला पतौडी पॅलेस व्यतिरिक्त त्याच्याकडे मुंबईमधील बांद्रा येथे 2 अलिशान घरं आहेत. तसंच मुंबईमधील सध्या त्याचं राहतं घर जिथे त्याच्यावर हल्ला झाला तेही एकदम अलिशान असून 6508 स्क्वेअर फूट मध्ये पसरलेल्या या अलिशान घरामध्ये 5 बेडरूम्स, 1 जिम, 1 म्युझिक रूम आणि 6 बाल्कनी आहेत. कुटुंबातील प्रत्येकाच्या सुखसोयीनुसार हे घर तयार करण्यात आलंय. शिवाय एक मोठं छत आणि स्विमिंग पूलही आहे. या घराचे फक्त नूतनीकरण करण्यासाठी तब्बल 4 वर्ष लागली होती असं सांगण्यात येतं. दरम्यान इतकी संपत्ती असल्यामुळे व खानदानी श्रीमंत असल्यामुळे सैफचं जगणं ही राजेशाही थाटात असल्याचं बोललं जातं. महागड्या लक्झरी कार्स, हिरे, महागडी घड्याळ या सगळ्यांची त्याला आवड असून त्याची आवडती गाडी ऑडी R8 ही असून या कारची किंमत तब्बल 2.5 कोटी रुपये आहे. त्याशिवाय ही कार सोडून त्याच्याकडे मर्सिडीज बेन्झ S350, रेंज रोव्हर स्पोर्ट, फोर्ड मस्टँग GT 500, BMW 730 LD आणि जीप ग्रँड चेरोकी यासारख्या करोडोंच्या घरात जाणाऱ्या लक्झरी कार्स सुद्धा आहेत. शिवाय त्याला लहानपणापासूनच महागड्या आणि रॉयल घड्याळांचीही आवड आहे. आपल्या घड्याळाच्या आवडीबद्दल बोलताना तो एका मुलाखतीत म्हणाला होता की प्रत्येक प्रोजेक्ट पूर्वी चित्रपट आणि पात्रानुसार मी एक घड्याळ खरेदी करतो. शिवाय कधी कधी घरी बसून पण मी दिवसातून 3 वेळा घड्याळ बदलतो. शिवाय त्याला हिऱ्यांचीही आवड आहे. त्याने करीनाला एंगेजमेंटमध्ये 5 कॅरेट प्लॅटिनम बँड डायमंड रिंग भेट दिली होती, ज्याची किंमत तब्बल 75 लाख रुपये होती असं सांगण्यात येत आहे. म्हणजे सैफ अली खानचा जेव्हा त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अमृता सिंह सोबत डिवॉर्स झाला होता तेव्हा त्याने तिला पोटगी म्हणून 5 कोटी रुपये आणि सारा आणि इब्राहिम ही दोन्ही मुले कमावती होत नाहीत तोवर प्रत्येकी महिना 1 लाख रुपये देण्याचा करार केल्याचं सांगितलं जातं. त्याबद्दल खुद्द सैफनेच मीडियाला सांगितलं होतं. यावरून तुम्ही त्याच्या श्रीमंतीचा अंदाज लावू शकता. म्हणजे चित्रपटसृष्टीत काम करण्यासोबतच 2018 मध्ये सैफ अली खानने हाऊस ऑफ पतौडी नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील लॉन्च केला असून सध्या त्या बिझनेसमधूनही त्याची लाखोंची कमाई होत असल्याचं समजतंय. खानदानी श्रीमंती, चित्रपटसृष्टीतून स्वतः कमावलेले करोडो रुपये, बिझनेसमधून येत असलेला पैसा या सगळ्या गोष्टींमुळे त्याची सध्याची प्रॉपर्टी तब्बल 1200 कोटी रुपयांच्या आसपास आहे. दरम्यान एवढी प्रॉपर्टी आणि करोड रुपयांच्या आलिशान गाड्या असून सुद्धा काल ज्यावेळी त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग आला होता त्यावेळी त्याच्या या करोड रुपयांच्या आलिशान गाड्या त्याची काहीही मदत करू शकल्या नाही. तर दुसरीकडे एका गरीब रिक्षावाल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवून त्याचा जीव वाचवला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता या उदाहरणावरून पुन्हा एकदा हे अधोरेखित झालं की तुम्ही कितीही ताकदवान किंवा श्रीमंत असा, वेळप्रसंगी तुमच्यापेक्षा शेकडो पटीनं गरीब असणारी माणसं सुद्धा तुमचा जीव वाचवण्याच्या कामी येऊ शकतात. जगातला प्रत्येक माणूस, प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे आयुष्यात कोणाला कमी लेखू नका, कोणाचा अनादर करू नका, कोणाच्या प्रोफेशनला कमी महत्व देऊ नका. कारण आपण ज्या रस्त्यावरून चालतो, आपल्या करोडो रुपयांच्या गाड्या सुसाट पळवतो, ते रस्ते बनवायला सुद्धा कित्येक तळागाळातल्या मजुरांचे हात राबलेले असतात. ज्या आलिशान घरात राहतो ते बांधणारे मजूर किंवा शेतात पिकून तुमच्या ताटात जेवण येईपर्यंत कष्ट करणारे शेतकरी हे सगळ्या समाज व्यवस्थेचा कणा आहे. सगळ्याच गोष्टी पैशानं साध्य होत नाहीत, कधीतरी माणसं जोडून पहा. मला ही माहिती कशी वाटली याबद्दल तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.